आहे की उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिकमध्ये निवडून आले आणि धाराशिवमध्ये आले, तेव्हा त्या खासदारांनी त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे ध्वज फडकवले आणि उद्धव ठाकरेजींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्व त्या ठिकाणी पायदळी तुडवलं। कारण बाळासाहेब ठाकरेजी म्हटलं होतं की ज्या दिवशी मला काँग्रेस सोबत जावं लागेल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल शिवसेनेचं, पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे मताच्या लागून चालण्याकरता उद्धव ठाकरेजींनी सारे धर्म सोडले, हिंदुत्वाचा विचार सोडला, भगवा ध्वजाचा विचार सोडला आणि त्या ठिकाणी लागून चालन पत्करलं। आणि म्हणून मी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत, एखाद्या वेळी ते अध्यक्ष होतील, पुढच्या काळात एखाद्या वेळी ते अध्यक्ष होतील, आता मेंबर आहे, आता अध्यक्ष होतील। आणि राहिला प्रश्न संजय राऊताचा, तर संजय राऊताचं मला काय ऐकू येत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना ऐकणं सोडलेलं आहे, त्यामुळे मला वाटते संजय राऊतावर काही बोलण्यात फायदा नाही। सर, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात ठाकरे कुटुंबावर केले एक बाब समोर आली की आर्थिक विवंचनेमधून, वडिलांच्या आर्थिक विवंचनेमधून किंवा वडिलांचं अफेअर दुसऱ्या ठिकाणी होतं, त्यातून तिने आत्महत्या केली असं मालवणी पोलिसांनी जबाब नोंदवलेला नाही। मला असं वाटतं की याचा अंतिम रिपोर्ट येऊ द्यावा। आज या विषयावर कोणी बोललेलं घाईघाईत होईल, त्यामुळं आता त्यांच्या वडिलांनी कंप्लेंट टाकलेली आहे, ते हायकोर्टात गेले होते, दिशा सालियनचे वडील। तर मला असं वाटतं की जोपर्यंत पोलीस ही अंतिम निर्णयावर येत नाही किंवा त्या ठिकाणी त्यांच्या आकलनावर येत नाही, तोपर्यंत माझ्यासारख्या व्यक्तीने बोलून तपासामध्ये अडथळा निर्माण करणे किंवा तपास यंत्रणेला डायव्हर्ट करणे काही योग्य नाही। रायगडच्या दोन समाजात तेढ निर्माण होत आहे, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान प्रधानमंत्र्यांकडे त्यांची तक्रार करणार नाही। नितेश राणेजींनी मंत्री होण्यापूर्वी आणि आताही त्यांचे जे काही स्टेटमेंट्स आहे ते स्टेटमेंट्स हे त्यांनी क्लॅरिफाय केले, मी क्लॅरिफाय केलं खूप वेळा अध्यक्ष म्हणून। नितेश राणेशी जेव्हा मी व्यक्तिगत बोललो आणि नितेश राणेंनी सांगितलं की या देशामध्ये राहणारा मुस्लिम समाज जो या देशाचं भलं करण्याचा विचार करतो आहे, त्याबद्दल नितेश राणेचं काही म्हणणं नाही, आमचे काही म्हणणं नाही। पण या देशामध्ये अनेक ठिकाणी अशा घटना घडतात की पाकिस्तान क्रिकेट जिंकली फुटतात, या देशामध्ये अनेक ठिकाणी असं होतं की पाकिस्तानचे ध्वज फडकवण्यात येतात, या देशामध्ये अनेक ठिकाणी असं होतं की या देशाच्या सर्व फॅसिलिटी आपल्या पण पाकिस्तानचे गुणगान करतात। असे जे लोक आहेत आणि ज्या ठिकाणून अवैध या मोठ्या प्रमाणावर षडयंत्र रचले जाते, ज्या ठिकाणून असे काही स्पॉट आहे महाराष्ट्रात, षडयंत्र महाराष्ट्र विरोधी आणि देशविरोधी षडयंत्र रचले जातात, त्याबद्दल नितेश राणे बोलतात आहे। त्यांचा अधिकार करण्यात नितेश राणे हे हिंदुस्थानात राहणारे पण हिंदू विरोधी वागणारे, देशविरोधी वागणारे, देशाच्या विरुद्ध त्या ठिकाणी लोकांती आहे, त्यावर ते बोलतात आहे। सर, रायगडच्या पालकमंत्री पदावर अजूनही सुटलेला नाही, दुसरी मंत्र्यांचा दौरा झाला महायुतीचा, त्या भागामध्ये जर आपण आदिती तटकरे असेल किंवा मग सोबत त्या ठिकाणी चहा नाश्ता झाला, त्यामुळे कुठेतरी आता तिढा सुटल्याचं बोललं जाते। नाही, मला असं वाटतं त्याची बैठक आणि माननीय एकनाथ शिंदे, अजितदादा पवार बसतील, माननीय देवेंद्रजी बसतील आणि मी त्या ठिकाणी हेच बैठकीमध्ये त्यांनी लवकर काही नाही आहे, थोडा प्रश्नामुळे वगैरे विषय थांबले होते, पण त्याचा तिढा सुटून जाईल। शिवाजी महाराजांबद्दल पुन्हा संभाजी हिंदुत्व आणि हिंदुत्वासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभं केलं। खरं तर या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये जो आदर्श राजा म्हणून शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने
या संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये रयतेकरता म्हणजे समाजातील सर्व जनतेकरता, समाजाच्या सर्व धर्माकरता, सर्व व्यक्तीकरता आणि सर्व समाजाला, सर्व धर्माला सोबत घेऊन आदर्श राजा म्हणून ज्या ठिकाणी उदाहरण तयार केलं. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघितला भीमा कोरेगाव सारखी दंगल पुन्हा व्हायची नसेल तर आपलं संभाजी भिडेंना अटक केली पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. कसं पाहता त्यांच्या वक्तव्याकडे? प्रकाश याकरता विचार केला पाहिजे. माझं सर्वच राजकीय नेत्यांना विनंती आहे की समाजामध्ये तेढ निर्माण करणारे कोणतेही विषय राजकारण्यांनी बोलू नये. राजकारण्यांनी स्वतः माझ्यापासून सर्व राजकारण्यांनी समाजामध्ये कुठलीच तेढ निर्माण होणार नाही. पॉलिटिकल विषय चालतील पण सामाजिकदृष्ट्या अलर्ट राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती कायम ठेवली पाहिजे. याकरता सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे. शरद पवारांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये त्यांनी म्हटलं की एका पराभवाने खचणार नाही. देशातील राजकीय परिस्थिती पाहता वैचारिक लढा देण्याची वेळ आहे. 2047 पर्यंत आता शरद पवार साहेबांना, उद्धवजींना, काँग्रेसला काही वाव नाही आहे. विकसित भारताचा संकल्प माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केला आहे आणि विकसित भारताला साथ देण्याकरता संपूर्ण देश उभा आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला आहे आणि महाराष्ट्राची 14 कोटी जनता देवेंद्रजींच्या मागे उभी आहे, महायुतीच्या मागे उभी आहे, एकनाथजीच्या मागे उभी आहे. त्यामुळं आता काँग्रेस महाविकास आघाडीनी 2047 पर्यंत वाट बघावी आणि 2047 पर्यंत पक्षात चांगलं काम करावं. मी त्यांना विरोधी पक्षात चांगलं काम करण्याच्या शुभेच्छा देतो. आणि एक उपविभागीय अधिकारी अमरावती यांनी जो या ठिकाणी उपक्रम केला आहे तो आम्ही राज्यामध्ये संपूर्ण राबवण्याचाही निर्णय घेणार आहोत. नाही, केंद्रीय पातळीवर कायदा सुरूच आहे वक्फ बोर्डाबद्दल, वक्फच्या जमिनीबद्दल. पण महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाने ज्या सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या, हिंदू मंदिरांच्या आणि वक्फच्या ज्या नियमाप्रमाणे सोडून ज्या जागा बळकावल्या असतील त्या जागा परत मिळवण्याकरता मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. आमचं सरकार प्रयत्न करणार आहे आणि वक्फकडे नियमाच्या बाहेरच्या कुठल्याही जागा राहणार नाही. ज्या हिंदू देवताच्या जागा आहेत, ज्या सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या जागा आहेत, सर्वसाधारण व्यक्तींच्या जागा आहेत, नागरिकांच्या जागा आहेत, तो हिंदूच्या मुस्लिमाच्या आहे, त्या जागा त्यांना परत मिळायला पाहिजे. आणि वक्फ बोर्डाची जे ओरिजिनल मालकीची प्रॉपर्टी आहे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. पण आमच्या ज्या मालकीच्या प्रॉपर्टी वक्फ बोर्डाने त्या ठिकाणी अतिक्रमण केल्या ते अतिक्रमण काढण्याकरता सरकार काम करणार आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघतोय आम्ही.